दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली आणि दॅट वॉज अ गेम चेंजर. 9 महिन्यामध्ये 800 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड रोडची सगळी जमीन एक्वायर झाली. 4 वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कंप्लीट केला. नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या, परत सरकार आलं, त्याही अडचणी दूर केल्या आणि आता समृद्धी महामार्ग हा असा एक महामार्ग झालाय की सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडायचं आहे. म्हणूनच मी आता त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरनं JNPT पर्यंत तर आता आपण जाऊ शकतो, कारण आपला आता नवीन जो त्या ठिकाणी थोडासा भाग राहिला तो झाला की ती पोर्ट कनेक्टिव्हिटी होईल. आता नाशिक पासून समृद्धी महामार्गावरनं जे नवीन वाढवण बंदर आपण करतोय, जे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं गेम चेंजर आणि देशाचं गेम चेंजर बंदर असणार आहे, त्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपण करतोय. म्हणजे नाशिकच्या समृद्धी महामार्गापासून 1 तासामध्ये आपण वाढवण बंदराला जाऊ शकू अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगराला 2 मोठे पोर्ट त्या ठिकाणी राहतील. एक JNPT पोर्ट राहील आणि दुसरं वाढवण बंदर राहील. आपण आता सांगत असताना लक्षात आलं, अनेकदा काय होतं, आमचा प्रवास सुखकर झाला ही एकच बाजू आमच्या समोर येते, पण त्याचा एकंदर उद्योगावरती, विकासावरती कसा परिणाम होतोय. म्हणून याला जोडून एक प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरतो तेव्हा इतकं अद्ययावत, इतकं सुंदर विमानतळ आहे की ते डोमेस्टिक एअरपोर्ट आहे असं वाटत नाही. तर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार का? बघा, इंटरनॅशनल एअरपोर्ट करणं काही कठीण नाही आहे. मुख्य त्याचा विषय असा आहे की तिथे वाईड बॉडी एअरक्राफ्ट उतरलं पाहिजे, मोठं एअरक्राफ्ट तिथे उतरलं पाहिजे आणि याकरता त्या ठिकाणी आपला रनवे थोडा मोठं करणं, त्याकरता लँड ॲक्विजिशन करणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मागच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आपण 800 कोटी रुपये त्याला दिले. आता त्याचं ॲक्विजिशन मला असं वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो काही रनवे आहे त्या रनवेचं एक्सपान्शन करू. एकदा या ठिकाणी मोठे एअरक्राफ्ट जे आहेत ते उतरायची व्यवस्था झाली तर छत्रपती संभाजीनगर हे फार स्ट्रॅटेजिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मग याला, आणि नुसतं इंटरनॅशनल घोषित करून चालत नाही ना, परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. तसं इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे, पण परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. मला असं वाटतं की आता ज्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी आहेत, जसं पुण्याचं काय झालं बघा, पुण्यामध्ये उद्योगांमुळे पुण्यात जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो की एक्सपॅट्सची एक पुणे हे हॉटबेड तयार झालं. म्हणजे अनेक लोक, आता जर्मन लोक म्हणतात की आमचं दुसरं घरच पुणे आहे, फ्रेंच लोक म्हणतात आमचं दुसरं घरच पुणे आहे. तर अशा पद्धतीनं पुण्याच्या एअरपोर्टवर आम्हाला आज 30 देशातनं मागणी आहे की आम्हाला तिथे डायरेक्ट फ्लाईट पाहिजे, पण आम्ही तिथे जागा देऊ शकत नाही, म्हणून पुण्याला नवीन एअरपोर्ट बांधतोय. त्यामुळे ही जी औद्योगिक इकोसिस्टम एकदा तयार झाली की तुम्ही बघा या ठिकाणी ही मागणी निश्चितपणे सुरू होईल. वेगवेगळ्या देशातनं एअर फ्लाईट देखील या ठिकाणी येते. आपण भविष्याविषयी बोलतो आहोत, इतकं आशादायक चित्र आहे, पण भविष्य हे शेवटी तरुण पिढीच्या हातात असतं आणि तरुण पिढी ते पुढे घडवणार असते. तर त्या दृष्टीने तुम्ही तरुण पिढीकडे कसं पाहता? खास करून मराठवाड्यातला जो तरुण आहे, छत्रपती संभाजीनगरमधला तरुण आहे, आणि त्याला जोडून एक विषय फक्त तुमच्यासमोर मांडावा असं वाटतो की क्रीडा क्षेत्र, आज भारत खूप उत्तम कामगिरी करतो आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या तरुणांसाठी काही योजना आहेत का, काही विचार केला? नाही, निश्चितपणे योजना आहेत. क्रीडा क्षेत्रावर आपला खूप भर आहे. आपण हे ठरवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं गरवारे स्टेडियम जे आहे ते आपल्याला अतिशय आधुनिक त्या ठिकाणी करायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करायची आहे. ते आमच्या अजेंड्यावर आहे. ही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जी आहे तिच्या माध्यमातनं, कारण आता स्पोर्ट्स हे प्रोफेशनल झालंय, आता नुसतं ते ॲमेच्युअर राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे स्पोर्ट्सचा अर्थ केवळ स्पोर्ट्स म्हणजे खेळणं होत नाही. आता त्याच्यासोबत न्यूट्रिशन आहे, त्याच्यासोबत फिजिओथेरपी आहे, त्याच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आता केवळ तो खेळ राहिलेला नाही, ती एक प्रोफेशन असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होते. आज एका खेळाडूसोबत 4 प्रकारचे लोक तुम्हाला ठेवावे लागतात, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. त्यामुळे त्याचं ट्रेनिंग देखील आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतनं दिलं गेलं पाहिजे, हा देखील आपला प्रयत्न आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की मला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात खूप एंटरप्राइझिंग लोक मिळतात. अनेकांना म्हणजे माहिती नाही, पण
जी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ती खूप चांगली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. मोठ्या प्रमाणात इथे स्टार्टअप होतं, इथे इन्क्युबेशन होतं आणि अगदी ज्यावेळेस एआय आला, त्या एआयच्या म्हणजे आजपासून 5-6 वर्षापूर्वी देखील ज्यावेळी एआयच्या संदर्भातलं एक आपल्याकडे ॲडव्हेंट होत होतं किंवा एआय पुढे जात होता, त्यावेळी जागतिक स्तरावर एआय मध्ये काम करणारी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती अनेकांना माहिती नव्हती. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी माझ्यापुढे प्रेझेंटेशन केलं आणि मला सांगितलं, मी त्यांना विचारलं तुम्ही बेस्ट कुठे आहात? ते म्हणाले आम्ही जगातलं सगळं काम करतोय पण छत्रपती संभाजीनगरमधनं करतोय. त्यामुळे ही जी काही एक मला असं वाटतं ह्युमन रिसोर्स जो आहे, हा ह्युमन रिसोर्स टॅप करणं आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे, या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती संभाजीनगर सारख्या आपल्या या शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशनची व्यवस्था उभी करतो, इन्क्युबेशन सेंटर्स उभे करतो आणि त्याच्यासोबत आपण या ठिकाणी फंड ऑफ फंड तयार केलेला आहे की ज्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून अशा प्रकारे जे स्टार्टअप आहेत त्यांना कमर्शियली वायबल करून मार्केटेबल करून त्यांना ज्यावेळेस एक्सपांड करायचं आहे तर त्यांना त्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आपण पैसे देत आहोत आणि प्रत्येक विभाग म्हणजे विभागात म्हणजे आता हा मराठवाडा विभाग पास खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं तयार होतात, अविकसित लेआउट तयार होतात, अतिशय बकाल अशा प्रकारची वस्ती तयार होते आणि म्हणूनच हे जे काही आपण त्या ठिकाणी रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी तयार केलेली आहे त्या रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचं कामच हे आहे की बाहेरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिकेचं क्षेत्र आहे, ग्रामपंचायतचं क्षेत्र आहे, अशा सगळ्या क्षेत्रांचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आणि त्या विकास आराखड्या अनुरूप त्या ठिकाणी सोयी करायच्या. आणि मग आता एक प्रश्न असा उठला की बाबा हे तर सगळं ठीक आहे पण हे जी विकास प्राधिकरणं तुम्ही तयार केली आहेत हा पैसा कुठनं उभा करणार? तर आम्ही त्याच्यावर एक निर्णय घेतला आणि या विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातल्या जेवढ्या सरकारी जमिनी होत्या त्या सगळ्या सरकारी जमिनीची मालकी त्या प्राधिकरणांना देऊन टाकली. त्यामुळे आता त्या प्राधिकरणाच्याकडे त्या लँड रिच आहेत, त्यांच्याकडे लँड ही मत्ता म्हणून आहे, त्याचा उपयोग करून ते त्याच्यावर पैसाही उभा करू शकतात, त्याचा उपयोग करून त्याचं प्लॅनिंगही करू शकतात, नवीन वसाहती तयार करू शकतात, नवीन उद्योगाचे केंद्रही तयार करू शकतात, नवीन कमर्शियल केंद्रही ते तयार करू शकतात आणि विशेषतः आपला प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये आता मध्यंतरी आपण बघितलं असेल की सगळ्यांचा एक आम्ही हे जेवढी प्राधिकरणं आहेत या सगळ्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेतला. त्यांची एक आम्ही पुण्याला यशोदामध्ये एक कॉन्फरन्स घेतली, मी होतो 2 दिवस. यांना सगळ्यांना पुढच्या काळातलं मास्टर प्लॅनिंग कसं करायचं, त्या मास्टर प्लॅनिंगला फायनान्सिंग कसं करायचं अशा पद्धतीनं आपण समजून सांगितलं आहे आणि फॉर्च्युनेटली आता या क्षेत्राचं मास्टर प्लॅनिंग झाल्यानंतर अमृत योजनेतनं इथे सगळ्या व्यवस्था आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्याचा विचार करून हे जे रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे जे काही एरियाज आहेत याचा योग्य प्लॅन जर आपण तयार केला आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर शहराची हॅपहझार्ड अशा पद्धतीची वाढ न होता नवीन वसाहती तयार करून प्लॅन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करू शकू. निश्चितच सर. सर आता जसं तुम्ही म्हटलं हॅपहझार्ड प्लॅनिंग किंवा बकाल जे डेव्हलपमेंट वाढते तर सर संभाजीनगर मधलं वातावरण तसं बऱ्याचदा थोडं नाजूक असतं, स्फोटक असतं. आता सर तुम्हाला माहितीच असेल काल MIM पक्षाचा पण काही राडा झाला, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर देखील काही तोडफोड झाली. तर सर मला 2 उत्तरं अपेक्षित आहे आपल्याकडून की ॲज अ शिस्तप्रिय गृहमंत्री म्हणून आपण कसं पाहतात आणि ॲज अ राजकीय एक नेते म्हणून आपण ह्या घटनेकडे कसं पाहतात? माझ्यातला नेता आणि गृहमंत्री काही फार वेगळा नाही आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की आणि हे यापूर्वी देखील मी बोललो आहे, कुठल्याही शहराचा आर्थिक विकास तेव्हाच होतो जेव्हा त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था असते आणि त्या शहरात शांती असते. यापूर्वी 2 वेळा ज्यावेळी या शहरामध्ये दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती झाली त्यातनं कुठेतरी इन्व्हेस्टर्सच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून शहरांमध्ये कायद्याचंच राज्य असलं पाहिजे, त्या ठिकाणी सौहार्द असला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आज FDI आपल्याकडे येतोय, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे येतोय, हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येत असताना त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कसा आहे, तिथली इकोसिस्टीम काय, या सगळ्या गोष्टी तो पाहतो, तिची पास्ट हिस्ट्री काय हे देखील तो पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी किंवा
मध्यंतरीच्या काळात आम्ही काही लोकांवर कारवाई केली की जे MIDC मध्ये लोकांना ब्लॅकमेल करायचे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अनरेस्ट उभे करायचे. या सगळ्या गोष्टींमुळे शहर मागे जातं. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना ठेचलंच पाहिजे. बिलकुल सर. सर पण आता जसं आता म्हणजे MIMचा मी विषय काढला ॲक्च्युली राजकीय विषय होतं, पण अकोटमध्ये झालंय त्याचं काय त्याच्याविषयी? बघा, पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलं हे सांगतो की अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती. आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही MIMचे नगरसेवकही जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली. ही खालच्या स्तरावरच झाली. पण आमची भूमिका स्पष्ट आहे, काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. म्हणजे सर हे प्रश्न ऍक्च्युली तरुण वोटर्स कडून आलेले प्रश्न करेक्ट आहेत. आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे ही एम्ब्रेसमेंटच आहे आमच्याकरता की खालच्या स्तरावरही टेक्निकली काय होईना पण आमच्याशी ती युती जर कोणी दाखवली एम्ब्रेसमेंट आहे आणि हे सहनच नाही होऊ शकत. सर आता संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे ती नेहमी बान किंवा खान, म्हणजे बान की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आहे आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचं? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान. क्या बात है. क्या बात है. त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती. त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं की विषय संपला. इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेनेमध्ये काही गट होते आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दुसरा नेमका त्या प्रस्तावात काहीतरी काढायचा आणि सांगायचा हे नाही, आम्हाला हे पाहिजे. असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो. त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा. मी यांना सांगायचो चला हा वॉर्ड नाही हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका. पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. पण याचा अर्थ काय आम्ही शत्रू नाही आहोत. आम्ही आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र असतील. ते काही म्हणजे कुठेतरी जातील आणि अल्टिमेटली काय आहे की शेवटी ज्यावेळी भगव्याचा विषय येईल त्यावेळी आम्हाला विचार तर करावाच लागेल. आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळवू. पण ठीक आहे, ते मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही आम्ही काही आमच्या मित्रांना किंवा जे भगव्याची पाठराखण करतील ते कुठलाही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही. मला वाटतं इतक्या मोकळेपणाने असा राजकीय संवाद होणं ही एक दुर्मिळ गोष्ट म्हटली पाहिजे.
या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे विविध स्तरातली मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. औद्योगिक क्षेत्राशी आपण गप्पा मारल्या. अशा काही मंडळी आहेत की जी या शहराच्या विचारात आणि विकासामध्ये खूप लक्ष घालणारी अशी जुनी जाणती प्रतिष्ठित मंडळी आहेत. तर मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर शांतीलाल सिंघी यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारावा. आपल्याला त्यांच्यापर्यंत माईक देत आहे. मुख्यमंत्री साहेब, स्वागत आहे संभाजीनगरमध्ये. खास करून या ऐतिहासिक शहरामध्ये पर्यटन बाबत आपली काय भूमिका राहील आणि पर्यटनाचा विकास या शहराला कसा करता येईल, त्यासोबत सर सांस्कृतिक मध्ये इथे नाट्यगृह पूर्ण असे नाही आहे, त्या संदर्भातही आपण काय कराल? पहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे. कारण आपल्याला माहिती आहे इथे ऐतिहासिक किल्ला देखील आहे, इथे घृष्णेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर देखील आहे, जवळच आपल्याला माहिती आहे अजिंठा आहे. सगळ्या आपल्या ज्या काही अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या कलाकृती आहेत. एक प्रकारे मागच्या काळामध्ये आम्ही एक सर्किट म्हैसमाळला जोडून एक मोठं सर्किट तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला होता. मध्यंतरी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात सरकार नसल्यामुळे, पण आता पुन्हा त्या सर्किटचं काम आम्ही हातामध्ये घेतो आहोत. आणि विशेषतः मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता घृष्णेश्वराच्या मंदिराचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॉरिडॉर या मंदिराचा आम्ही तयार करू. त्या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू आणि या माध्यमातनं पर्यटकांकरता या ठिकाणी अत्यंत चांगल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू. त्या दृष्टीने सर्व काम आम्ही सुरू केलेलं आहे. मला विश्वास आहे, कारण बघा ज्यावेळेस औद्योगिक प्रगती होते ना त्यावेळी पर्यटनालाही चालना मिळत असते. त्यामुळे त्या पर्यटकांकरता व्यवस्था उभ्या करणं आणि ज्योतिर्लिंग हे तर आपल्या प्रत्येक जो हिंदू आहे त्याला असं वाटतं की आपण कधीतरी तिथे गेलं पाहिजे. पण अनेक वेळा म्हणजे अगदी काशीचंही आपण जर बघितलं तर मी जेव्हा पहिल्यांदा काशीला गेलो, अतिशय भक्तिभावाने काशीला गेलो आणि गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघून मला डोळ्यात पाणी आलं की काय आहे, ज्या काशीचा इतका आपण उल्लेख करतो त्या काशीची काय अवस्था आहे. पण मी मोदीजींचे आभार मानेन की त्यांनी काशी बदलून दाखवलं. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारे जो काही काशीचं जे एक व्हायब्रेशन आपल्याला मिळतं तसंच व्हायब्रेशन आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगात मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की पर्यटनाचा, कारण अतिशय पर्यटन एक असं आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करतं आणि हा रोजगार हा अगदी शेवटच्या माणसाला मिळतो. म्हणून त्या दृष्टीनं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. याला जोडून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. थोडासा आत्ताच्या प्रश्नांपेक्षा जरा वेगळा प्रश्न आहे. फक्त आपल्याला शेवटाकडे जावं लागेल, कारण अशीच माझी एक मुलाखत नागपूरला आहे. जरूर सर. मला उल्लेख करावासा वाटतो तो युनेस्कोच्या माध्यमातून आपले जे दुर्ग किल्ले आहेत, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि आज जागतिक नकाशामध्ये या दुर्ग किल्ल्यांना एक मानांकन मिळणं हा खूप मोठा विजय एका अर्थाने महाराष्ट्रासाठी होता आणि जो आपण घडवून आणलात. तर त्याविषयी पटकन सांगा. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना द्यावं लागेल. कारण आम्ही जसं युनेस्कोमध्ये आपल्या देशाचं नामांकन काय असावं, तर आम्ही त्या ठिकाणी आपले महाराजांचे किल्ले पाठवले होते. वेगवेगळ्या राज्यांनी 20-22 वेगवेगळे प्रस्ताव पाठवले होते. पण मोदीजींनी सांगितलं की नाही, एकच प्रस्ताव जाईल आणि तो छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा प्रस्ताव जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.